नमस्कार मित्रांनो, मी अर्जुन शेगर. मी शाळेवर वेगवेगळ्या प्रकारचे विविध प्रकारचे शालेय पुस्तकं पोहोचवण्याचं काम करतो आणि असं काम करत असताना मला बऱ्याच ठिकाणी असं पाहण्यात आलं आहे की जिल्हा परिषद शाळेमध्ये दिवसेंदिवस विद्यार्थी संख्या कमी होत चाललेली आहे. तर मी विचार करू लागलो, का बरं कमी होत चाललेली असेल? तर त्या ठिकाणचं एक गोष्ट अशी आहे की बऱ्याच जिल्हा परिषदच्या शाळेवर जिथं 8वीपर्यंतचे वर्ग आहेत अशा ठिकाणी शिक्षकांची संख्याच फार कमी आहे. काही काही ठिकाणी 2 किंवा 3 शिक्षक आहेत. काही ठिकाणी 5वीपर्यंतच्या शाळेत अशा ठिकाणी सुद्धा 1 किंवा 2 शिक्षक आहेत. आणि त्यातली त्यात परत असं आहे की अशा ठिकाणच्या शिक्षकावर शासनाने जे विविध प्रकारचे कामं लावून दिलेले आहेत, जसं की त्यांना खिचडीचं काम असेल, टप्पा देण्याचं काम असेल, शासनाचे विविध उपक्रम असतील, BOLचं काम असेल, प्रौढ साक्षरता अभियानाचं काम असेल, अशा कामासाठी एक शिक्षक कायमचाच गुंतलेला असतो. त्या शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी वेळच मिळत नाहीये. हालाकी अशी कंडिशन असल्यावर त्या विद्यार्थ्याची गुणवत्ता कशी बरं सुधारेल? आणि जर या शिक्षकांना पूर्ण वेळ विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी जर मिळाला तर त्या विद्यार्थ्याची गुणवत्ता ऑटोमॅटिक सुधारेल ना. आणि ज्या ठिकाणी शिक्षकांची गरज आहे, एका शाळेवर कमीत कमी 5 ते 6 शिक्षकांची, अशा शाळेवर 2 ते 3 शिक्षक असल्यावर बाकीच्या वर्गांना शिकवायचं कोणी? मग अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्याची जी गुणवत्ता आहे ती कमी होत चाललेली आहे. आणि मग याचा दुष्परिणाम असा आहे की पालकांमध्ये असा समज निर्माण झालेला आहे की जिल्हा परिषद शाळेमध्ये गुणवत्ताच राहिलेली नाही. आता तुम्ही जर बघायला गेलं तर आज तुम्ही ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा घेता, जसे की नवोदय असेल, स्कॉलरशिप असेल, तर या परीक्षेमध्ये सगळ्यात जास्त घवघवीत यश मिळवणारे विद्यार्थी हे जिल्हा परिषद शाळेचेच आहे. त्या शाळेमध्ये खूप काही विद्यार्थी संख्या पण आहे, शिक्षकांची संख्या आहे. अशा ठिकाणी विद्यार्थ्यांचे आणि काही ठिकाणी 2 शिक्षक असलेले सुद्धा शाळेवरचे विद्यार्थी नवोदय पात्र आहेत. म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये गुणवत्ता आहे का नाही? का आहे? कारण जिल्हा परिषदचे जे शिक्षक आहेत शिकवणारे, हे क्वालिटीचे आहेत ना, पात्रता पूर्ण करून, निकष पूर्ण करून आलेले शिक्षक आहेत. परंतु त्यांना संधीच मिळत नाही विद्यार्थी शिकवण्यासाठी, त्यांना तेवढा वेळच दिला जात नाही किंवा मिळत नाही असं म्हणायला काय हरकत नाही. परंतु याचे परिणाम असे होत आहेत की पालकांना असं वाटतं की जिल्हा परिषद शाळेमध्ये गुणवत्ताच राहिलेली नाही. म्हणून काय करायलेत काही पालक, आपला विद्यार्थी उचलायलेत बाहेर प्रायव्हेट स्कूलला पैसे भरून विद्यार्थ्याला शिक्षण देण्याचा प्रयत्न करायलेत. याचा परिणाम म्हणजे की जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांच्या संख्या फार कमी होत चाललेल्या आहेत. आता मी काही दिवसापूर्वी काही शाळेवर जात होतो, तर त्या ठिकाणी मी जेव्हा पाहतो की एका शाळेवरची पटसंख्या 200, 250, 250 अशी पटसंख्या असायची. ती कालांतराने आजची कंडिशन अशी आली की ती पटसंख्या 100च्या खाली आलेली आहे. मग हे घडायला कशामुळे आहे की नाही? कारण शिक्षकांची संख्या बऱ्याच शाळेवरची कमी आहे आणि पालकसुद्धा की आपल्या विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये, आपल्या शाळेत शिक्षक नाही आहेत, मग आपण त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, शिक्षकांची मागणी केली पाहिजे, हा विचार न करता फक्त त्यांच्या डोक्यात एकच बसलेला आहे की जिल्हा परिषद शाळेत गुणवत्ता राहिलेली नाही, ते विद्यार्थी काढत आहेत, बाहेर शिकायला टाकत आहेत. तर असं जर झालं तर या जिल्हा परिषदेच्या शाळा जे की शासनानं जे गोरगरिबाचे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना किंवा सगळ्यांनाच असं सांगितलेलं आहे, असं केलेलं आहे की मोफत आणि सक्तीचं शिक्षण आहे ना. जे मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळणारं जे ठिकाण आहे, तर अशीच परिस्थिती चालू राहिली तर ते येणाऱ्या काळामध्ये बंद सुद्धा पडू शकते. आणि हे बाकीच्या इतर लोकांसाठी किंवा गोरगरीब लोकांसाठी फार धोक्याचं आहे हे. तर त्यासाठी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आपण जास्तीत जास्त विद्यार्थी पाठवले पाहिजे. जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहेत, ज्या पूर्वीसारख्या जशा होत्या, कारण पहा ह्याच्या अगोदरचे जे कर्मचारी आहेत आपले, जे क्लास 1, क्लास 2 किंवा मग इतर किंवा तुमच्या शाळेत शिकवणारे जे शिक्षक आहेत, हे सगळे जिल्हा परिषद शाळेतूनच आलेले आहेत ना. मग काय जिल्हा परिषद शाळेमध्ये गुणवत्ता नव्हती का? त्यांच्यात ती गुणवत्ता कुठून आली? जिल्हा परिषदच्या शाळेमधूनच आली ना. तर ह्याच जिल्हा परिषदच्या शाळा आपल्या जोमानं चालू राहिल्या पाहिजे, यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करूया. आपण सगळेजण जिल्हा परिषदच्या शाळामध्ये आणखी जास्तीत जास्त विद्यार्थी संख्या कशी वाढवता येईल आपल्याला, किंवा चांगल्या प्रकारचं शिक्षण विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास करण्यासाठी जिल्हा परिषद शाळा फार महत्त्वाची आहे. असं सगळ्यांनी ठरवून जिल्हा परिषद शाळेसाठी आपल्याला जे काही करणं होईल ते आपण केलं पाहिजे, असं मला तरी वाटतंय. धन्यवाद.